नमस्कार. राम राम शेतकरी मित्र. तर पुढील 3 दिवस शेतकरी मित्र 19, 20 आणि 21 या तारखांना महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यात चांगला पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर देखील राहणार आहे. पण त्यानंतर काही जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी जास्त आहे. ते पण आत्ताच जरा सांगितल्यानंतर काय होतंय, परत वातावरणात थोडा बदल होतोय. परंतु पुढील 3 दिवसाच्या नंतर विदर्भ साईडला पाऊस जास्त राहील. परंतु सध्या तरी शेतकरी मित्र 19 आणि 20 तारखेला जवळ-जवळ महाराष्ट्रामध्ये पूर्णतः ढगाळ वातावरण राहणार आहे आणि हा पाऊस 20, 21, 22 मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहील. तसेच विदर्भ साईडला देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहील. अ, भंडारा, चंद्रपूर तसेच इकडे पाहिलं असता नागपूर अ, आणि अमरावतीच्या काही भागामध्ये देखील पाऊस राहील आणि मराठवाड्यामध्ये जवळ-जवळ बऱ्याच जिल्ह्यात जवळ-जवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याच्या 21 तारखेपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे. परंतु काही जिल्ह्यामध्ये अ, काही तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. तर मुंबई साईडला सकाळपासूनच पावसाचा जोर राहणार आहे. मुंबई साईडला हा पाऊस जवळ-जवळ सकाळी 6 वाजल्यापासूनच मुंबई किनारपट्टीला चांगला पावसाचा जोर राहील. तो नाशिकच्या काही भागामध्ये देखील थोडा पाऊस राहील. सकाळी 10 वाजेपर्यंत आणि 11-12 वाजल्यापासून हा पाऊस मुंबई किनारपट्टी, नाशिक तसेच पुणे, चिपळूण, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये पाऊस दाखल होईल आणि हा पाऊस शेतकरी मित्र 2 ते 3च्या टायमाला 2 वाजल्यापासून परत हा पावसाचा जोर वाढणार आहे. अकोला तसेच नाशिक, मालेगाव या भागामध्ये चांगला पावसाचा जोर राहील. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, बारामती तसेच इकडं पाहिलं असता दौंड, कर्जत, शिरूर, जामखेड, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सांगोला, सोलापूर या भागामध्ये चांगला पाऊस राहील. तसेच शेतकरी मित्रांनो अकलूज, पंढरपूर, सोलापूर, बार्शी, धाराशिव या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. उद्या 19 तारखेला 3 वाजता पावसाचा जास्त जोर राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो जामखेड, बीड, केज, धाराशिव, तुळजापूर, परळी या भागामध्ये देखील पावसाचा चांगला जोर राहील आणि हा पाऊस तसेच जालना, संभाजीनगर, परतूर या भागामध्ये देखील चांगला पाऊस राहील. हा परभणीपर्यंत 3 वाजेपर्यंत पाऊस राहील आणि 3च्या नंतर परत 5च्या टायमाला हा पाऊस परभणी, जिंतूर, हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस राहील. तसेच पुसद, उमरखेडा, नांदेड, उदगीर, देगलूर, अहमदपूर या भागामध्ये देखील चांगला पाऊस राहील. तसेच कारंजा, अकोला, खामगाव, बुलढाणा या भागामध्ये देखील पाऊस राहील आणि अमरावतीमध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. अमरावती जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये थोडा राहील जास्त. तसेच अचलपूर, आर्वी या भागामध्ये पाऊस जास्त राहील आणि नागपूर साईडला पाहिला असता कोटा, उमरेड तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये देखील पाऊस चांगला राहील. तसा पाऊस 19 तारखेला शेतकरी मित्रांनो परत 6च्या नंतर 7 वाजता हा पाऊस जवळ-जवळ मराठवाड्यामध्ये पूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर राहणार आहे. हा पाऊस उद्या 2:30 वाजल्यापासून ते रात्री जवळ-जवळ रात्री 10 वाजेपर्यंत हा पाऊस मराठवाड्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. रात्री 10 पर्यंत आणि 9च्या नंतर विदर्भ साईडला हा पावसाचा जोर जास्त राहील. तसेच 10च्या टायमाला परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, आदिलाबाद तसेच चंद्रपूर, भंडारा, नागपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे 19 तारखेला उद्या. हा पाऊस रात्री विदर्भ साईडला पावसाचा जास्त जोर राहील. तसेच 20 तारखेला देखील शेतकरी मित्रांनो जवळ पूर्ण मराठवाड्यातल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे. हा कमी जास्त पावसाचा एकदम वाहवानी पाऊस होणार नाही, परंतु पावसाचा चांगला जोर राहील. काही जिल्ह्यांमध्ये देखील थोडा वाहवानी पाऊस होऊ शकतो. माजलगाव तसेच परतूर, लातूर, अहमदपूर, उदगीर या भागामध्ये पावसाचा जास्त जोर राहील. तसेच धाराशिवला देखील 20 तारखेला पावसाचा जास्त जोर राहील. परंतु 20 तारखेला हा पाऊस जवळ-जवळ चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस 20 तारखेला 7 वाजेपर्यंत पाऊस राहील आणि 7च्या नंतर हा पाऊस विदर्भ साईडला पावसाचा जोर राहील. यवतमाळ, अकोला या भागामध्ये तसेच अमरावतीच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस राहील आणि परत हा पाऊस शेतकरी मित्रांनो 21 तारखेला देखील पाहिला असता 21 तारखेला 3च्या टायमाला पाहिला असता शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागामध्ये पावसाचा जास्त जोर राहील.
तसेच नांदेड, वाशिम या भागामध्ये देखील पाऊस जास्त राहणार आहे. उमरेड, पुसद या भागामध्ये पाऊस 21 तारखेला जास्त पावसाचा जोर राहील. हा पाऊस वाहून येण्यासारखा पाऊस राहील. तसेच देगलूर, उदगीर, अहमदपूर तसेच बीड, माजलगाव, केज, धाराशिव या भागामध्ये देखील 21 तारखेला पाऊस राहील. हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी राहणार आहे. एकदम अति जोरदार पाऊस राहणार नाही. परंतु 21 तारखेला हा पाऊस विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. 21 तारखेला देखील हा पाऊस रात्रीच्या टायमाला विदर्भ साईडला जवळजवळ पूर्णच विदर्भ साईडला पूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. वर्धा, अमरावती, कारंजा, अकोला तसेच यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या पूर्ण भागामध्ये चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे 21 तारखेला रात्री. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी हा पाऊस 3 दिवस जवळजवळ मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई, कोकण, गोवा हा भाग बदलत पाऊस पडणार आहे. सकाळी मुंबई, कोकण, गोवा, नाशिक, सांगली, सातारा, पुणे या भागामध्ये राहील. तसेच रात्री देखील हा पाऊस मुंबई या किनारपट्टीला तर राहणारच आहे आणि दुपारच्या टायमाला हा पाऊस मराठवाड्यामध्ये राहील आणि 7च्या नंतर विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण जास्त राहील. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.